नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रात्री कितीही उशीर झाला तरी मी सगळं आवरून झोपते, म्हणून उठल्यानंतर असं काहीसं माझं किचन असतं. आता उठल्यानंतर सगळ्यात आधी माठ व माझ्याकडे तांब्याचं भांडं आहे हे स्वच्छ धुवून पाण्याने भरून ठेवते. त्यामुळे दिवसभर व रात्रभर माठावर व झाकणावर जमा झालेली धूळ क्लीन होते. नंतर दिवे पेटवते. आधी गॅसची पूजा. दिवसभर या गॅसवर आपण किती वेगवेगळे पदार्थ शिजवतो व घरातल्यांना खुश ठेवतो. मग या गॅसचेही आपण आभार मानले पाहिजेत, कारण या गॅसमुळेच आपल्या घरात गरम गरम व रुचकर पदार्थ बनत असतात. काही नाही, सकाळी उठल्यानंतर स्वस्तिक काढते, हळद कुंकू व अक्षदा वाहून फुलं अर्पण करते. तसेच दिवसभर आपलं मन अगदी तृप्त ठेवते ते म्हणजे माठातलं थंडगार पाणी, म्हणून माठाचीही पूजा करते, दिवा ओवाळते. आता घराचा उंबरठा. तांब्याच्याच भांड्यातलं रात्रीचं पाणी घेऊन दारात शिंपडते व उंबरठा पुसून काढते. गुलाबजल हळद मिक्स करून उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेते आणि ते अगदीच प्लेन दिसू नये म्हणून रांगोळीचे रंग वापरून थोडी डिझाईन काढून घेतली. मग काय, दिवा पेटवला, उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा व फूल वाहिले, उंबरठ्याला दिवा ओवाळून घेतला. आज होळी आहे म्हणून दारात छोटीशी पण कलरफुल अशी रांगोळी काढून घेतली. तुलसी श्री सखे शिवे पापहरिणी पुण्यते नमस्ते नारदनूते नमो नारायण प्रिये हा मंत्र म्हणून तुळशीला पाणी अर्पण केलं. तुळशीची पूजा. हळद कुंकू अक्षदा फूल वाहिले आणि छोटीशी रांगोळी काढून दिवा पेटवला. मग सूर्यदेवाला अर्घ्य दिले. आदिदेव नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते आदितस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. आता बाहेरून घरात येताना स्वच्छ सुंदर छान असं काहीसं माझं घर दिसतं. आता माझं घर रोडवर आहे म्हणून एडिटिंग करताना बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये गाड्यांचे आवाज येत असतील. त्याचं कारण हेच आहे. आणि हे असं घर माझी मुलं उठण्याआधीचं आहे बरं. मुलं उठल्यानंतर माझ्या घराचं गोकुळ होतं, म्हणजेच माझ्याही घरात भरपूर पसारा असतो. आता रोजची देवपूजा झाली. कलश स्थापन करण्यासाठी पानं आणायला गेले आहेत. त्यांनी पानं आणले की लगेच कलशाची स्थापना करते. तुम्ही बघितलं, मी नारळ पाण्यात डीप करून ठेवलं, त्यामुळे आपलं नारळ कोरडं होत नाही. आपली पानं आली आहेत. आता मी आज पानांना असं हळद व कुंकू लावून घेतलं. असंच काहीतरी वेगळं म्हणून लावलं. आधी पाण्यात नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा फूल टाकलं, मग पान लावून नारळ ठेवून घेतलं. नारळाची पूजा. आता अहोंना ऑफिसला जायचं आहे, टिफिन बनवायचा आहे, मिस्टर ओरडतील म्हणून पटपट भाजी केली, डाळ केली, भात केला, पोळ्या केल्या आणि नाश्त्याला पोहे केले होते आणि नैवेद्याचं ताट तयार करून देवापुढे ठेवलं. झाला की नाही 12च्या आत नैवेद्य तयार. नंतर सगळ्यांचा नाश्ता झाला, मिस्टरांचा टिफिन पॅक केला आणि माझ्या घराचं गोकुळ म्हणजे हा सगळा पसारा झटपट पटापट आवरून घेतला. मग दिसतंय ना घर चकाचक. वाट कसली बघताय? सबस्क्राईब करा पटापट. बाय.